माझ्या मामाची मुलगी काही दिवसासाठी आमच्या घरी आली होती। ती दिसायला फार सुंदर होती, पण काही कारणास्तव ती नेहमी दुःखी असायची। एकदा आई आठवडे बाजारात गेली होती, तेव्हा मी घरी लॅपटॉपवर काम करत बसलो होतो। लॅपटॉपवर हिंदी रोमॅन्टिक गाणं वाजत होतं, ते मी ऐकत होतो। त्यावेळेस ती माझ्यासाठी चहा घेऊन आली। मी तिच्याकडे पाहिलं, ती फार सुंदर दिसत होती आणि मला तिच्याकडे पाहून राहावले आलं नाही। मी हळूहळू तिचा नाजूक हात हातात घेतला। ती माझ्याकडे पाहत होती। त्या क्षणी घरात फक्त मी आणि माझी मामाची मुलगी होतो आणि पुढे असं काही घडलं। नमस्कार मित्रांनो, माझं नाव अमोल आहे। मी एका तालुक्याच्या ठिकाणी राहतो। मी लहान असतानाच माझ्या बाबांचं निधन झालं होतं आणि त्या दिवसापासून माझ्या आईनं मला खूप कष्ट घेऊन वाढवलं, शिकवलं आणि उभं केलं। तिच्या संघर्षामुळेच आज मी चांगल्या नोकरीवर आहे। एके दिवशी संध्याकाळच्या वेळी मी आणि आई दोघं जेवायला बसलो होतो। जेवत असताना आईचा चेहरा थोडासा चिंताग्रस्त दिसत होता। मी विचारलं, आई काय झालंय, काय इतकी विचारात आहेस? त्यावर आई शांतपणे म्हणाली, बाळा, तुझ्या मामाची मुलगी म्हणजेच आराध्या खूप दुःखात आहे। तिच्या नवऱ्यानं तिला घरातून हाकलून दिलंय। एवढंच नाही तर त्यानं दुसरं लग्नही केलंय। त्या आघातानं आराध्या आतून कोसळली आहे। तुझ्या मामांचा काल फोन आला होता। ते म्हणत होते, काही दिवसांसाठी आराध्याला तुझ्या घरी घेऊन जा। वातावरण बदललं की तिचं मन थोडं हलकं होईल, ती या दुःखातून बाहेर येईल। आईचं बोलणं ऐकून मला आराध्याबद्दल दाटून आलं। मी आईला हळूच म्हणालो, हो चांगलं होईल, घेऊन ये तिला। घरात तिला थोडं बरं वाटेल, तुलाही कंपनी मिळेल। आमचं मामाचं गाव जवळच होतं, 15-20 किलोमीटर अंतरावर। दुसऱ्या दिवशी सकाळी मी आईला बसस्टँडवर सोडलं आणि मी थेट ऑफिसला गेलो। दिवसभर ऑफिसमध्ये काम करत राहिलो आणि संध्याकाळी 5:30च्या सुमारास घरी परतलो। डोक्यावरचं हेल्मेट काढत घरात प्रवेश करत होतो, तेवढ्यात माझ्या नजरेस एक सुंदर साडी नेसलेली तरुणी पाठमोरी उभी दिसली। मी हळूहळू तिच्याकडे पाहत पुढे गेलो। ती थोडीशी वळली आणि तिचा चेहरा दिसला, तेव्हा माझ्या अंगावर शहारे आले। ती आराध्या होती। 4 वर्षांनी तिला पाहत होतो आणि आज ती इतकी सुंदर दिसत होती की माझे डोळे तिच्यावरून हटतच नव्हते। तिच्या डोळ्यात पूर्वीची ओळखीची चमक होती, पण त्यामागे खोल दुःखही जाणवत होतं। तिनं हलकं हसून माझ्याकडे पाहिलं आणि माझ्या मनात अनामिक भावना दाटून आल्या। मीही तिला पाहून हसत तिच्याकडे गेलो आणि सोफ्यावर बसलो। काही वेळाने आई पाणी घेऊन आली। टीव्हीवर बातम्या सुरू होत्या। मी तसंच पाहत होतो, पण मनात मात्र आराध्याचं दर्शन घोळत होतं। 5-10 मिनिटात आराध्या हातात ट्रे घेऊन माझ्याकडे आली। तिच्या डोळ्यात थकवा होता, पण तिनं तरीही मला चहा आणला होता। मी बातम्या पाहणं सोडून तिच्याकडेच पाहू लागलो। ती माझ्या जवळ आली आणि ट्रेमधून कप मला दिला। चहा घेताना मी तिला हळूच म्हणालो, आराध्या बस ना थोडा वेळ, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे। ती थोडी संकोचली, पण माझ्या समोर बसली। तिचा चेहरा दुःखी होता। मी हळू आवाजात तिला म्हणालो, आराध्या स्वतःला सावर, तू खूप मोठा आघात सहन केलायस, पण आयुष्य अजून संपलेलं नाही। अजून खूप काही आहे पुढे, तू नवीन आयुष्य सुरू करू शकतेस। हे दुःख तुला मोडून काढू नको दे। माझं बोलणं ऐकून आराध्याच्या डोळ्यातून पाणी आलं। ती गहिवरून म्हणाली, अमोल, मी खूप प्रयत्न करते आहे रे, पण या दुःखातून बाहेर पडणं कठीण जात आहे। माझं आयुष्य जणू थांबूनच गेलंय। 4 वर्षांनी आपण भेटलो, तुझं सगळं कसं चाललंय? मी तिला हलकंसं उत्तर दिलं, सगळं ठीक आहे आराध्या, नोकरी मिळाली आहे, पगारही चांगला आहे, आईबरोबर सुखात आहे। तिनं माझ्याकडे पाहत विचारलं, अमोल, अजून लग्न केलं नाहीयेस म्हणे? त्या प्रश्नावर मी काहीच बोललो नाही। माझं हृदय वेगळ्याच भावनांनी भरून आलं होतं। तेवढ्यात आई स्वयंपाकघरातून हाक मारत आली आणि म्हणाली, आराध्या चल ग, आपण दोघी स्वयंपाक करूया। आराध्या उठली, पण जाताना तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हास्य उमटलं। त्या क्षणी मला तिच्यातलं जुनं निरागसपण, तिचं कोमल मन आणि तिचं जिवंतपण जाणवलं। मीही मनाशी विचार केला, कदाचित हीच वेळ आहे तिचं आयुष्य पुन्हा हसवण्याची, तिच्या दुःखात तिच्यासाठी खंबीर उभं राहण्याची। त्या क्षणी घरातलं वातावरण अचानक बदलल्यासारखं वाटलं, जणू दुःखाच्या ढगामागून आशेचा किरण उमटू लागला होता। मग आराध्या आणि आई दोघी स्वयंपाक करायला आतमध्ये गेल्या आणि मी पुन्हा टीव्ही पाहत बसलो। पाहता पाहता 5-6 दिवस झाले होते। आराध्या घरात आल्यामुळे आईला खूप मदत मिळाली होती
आई आता एकटी कष्ट करत नाही. तिला कामात आराध्याचा पाठबळ मिळाला होता. आराध्या घरात येताच घरातलं वातावरण थोडं हलकं झालं होतं आणि आईला काम करताना आनंदही येऊ लागला होता. माझी आणि आराध्याची नजरेत नजरेची खेळ सुरू झाली होती. कधी ती मला चहा आणून देते, कधी पाणी किंवा जेवण वाढताना तिच्या सौम्य हास्यात माझं मन वेगळं जात असे. तिचं सौंदर्य मला आकर्षित करत राहायचं. ती जणू प्रत्येक वेळेस एखाद्या कोमल सुंदर स्वप्नासारखी दिसायची. असेच दिवस गेले आणि जवळजवळ 1-1.5 महिना उलटला. या काळात आराध्या आणि माझ्यात खूप गप्पा होऊ लागल्या. मन जवळ आली, समजूतदारपणा वाढला. आराध्या दिसायला खूप सुंदर होती. तिचे टपोरे डोळे, लांब काळभोर केस, गोरा रंग, पातळ बांधा आणि साडी नेसल्यावर ती अगदी एखाद्या राजकुमारी सारखी दिसायची. मी तिला नेहमीच पाहत होतो आणि मनातल्या भावनांना शब्द देणं कठीण जात होतं. आराध्या पहिल्यापासूनच मला आवडत होती, पण घरची परिस्थिती तीव्र होती. बाबा नसल्यामुळे सर्व जबाबदारी आईवर होती आणि आईला कधीही माझ्या भावना सांगता आल्या नाहीत. तसेच मीही तिला कधी सांगितलं नाही. एकदा आराध्या आजारी पडली आणि तिला टायफॉइड झाला होता. मी तिला माझ्या 2 व्हीलरवरून हॉस्पिटलला नेलं. डॉक्टरांनी तिला 2 दिवस ॲडमिट राहण्यास सांगितलं होतं. त्या 2 दिवसात मी तिची सकाळ संध्याकाळ काळजी घेतली, औषधे दिली, नाश्ता करायला सांगितलं, जेवण आणलं, तिचं तापमान मोजलं, तिच्या आरोग्यावर लक्ष ठेवलं. या काळात आराध्याची माझ्याकडे दृष्टी बदलली होती. आमच्या दोघांच्या नजरेतून नजरेत खेळ सुरू झाला होता आणि मला असं वाटत होतं की कदाचित तिला माझ्यावर प्रेम झालं असेल. त्या दिवशी रविवार होता. मला सुट्टी होती. दुपारी 2 वाजता आई आठवडे बाजारात गेली होती आणि घरात मी आणि आराध्या फक्त दोघेच होतो. आम्ही लॅपटॉपवर एक हिंदी रोमॅन्टिक सिनेमा पाहत होतो. 3:30 वाजता आराध्या चहा घेऊन आली. ती माझ्याकडे हसत जवळ आली, चहा दिला आणि माझ्या जवळ बसली. त्या सिनेमामध्ये लागलेलं रोमॅन्टिक गाणं ऐकून वातावरण इतकं हळवं आणि मनमोहक बनलं की माझं मन अचानक तिच्याकडे खेचून गेलं. मी चहा पीत होतो, ती माझ्याकडे पाहत होती, मी तिला पाहत होतो. आम्ही एकमेकांच्या नजरेत हरवून गेलो होतो. त्या क्षणात आमच्या दोघांमध्ये एक अदृश्य आकर्षण तयार झालं होतं. जणू वेळ थांबला होता आणि प्रत्येक श्वासात फक्त एकमेकाची उपस्थिती जाणवत होती. माझ्या मनात ती भावना स्फुरली होती की या अंतराळात फक्त मी आणि आराध्या होतो आणि हळूहळू ती भावना प्रेमात रूपांतरित होत होती. मला आराध्या पहिल्यापासूनच खूप आवडत होती. तिच्या प्रत्येक स्मिताने, प्रत्येक हसण्याने माझं हृदय वेढून घेतलं होतं आणि माझं तिच्यावर प्रेम हळूहळू जडलं होतं. त्या दिवशी माझ्या भावनांच्या जोरावर मी तिचा नाजूक हात हातात घेतला आणि हळूहळू तिच्या हातावर एक हलकसं चुंबन दिलं. तिच्या हृदयातील त्या हलक्या धडक्या मला जाणवल्या आणि मी तिला अजून जवळ ओढून घेतलं. मी तिचा चेहरा माझ्या दोन्ही हातांमध्ये हलका पकडला आणि आराध्याने डोळे बंद करून माझ्यावर विश्वास दाखवला. हळूहळू मी माझे ओठ तिच्या ओठांवर ठेवले आणि तिच्या नाजूक कोमल ओठांवर प्रेमाचं चुंबन दिलं. ती लाजेने मान खाली घालून माझ्या मिठीत हळूवार विसावली. मी तिला सांगितलं, आराध्या, मला तू खूप आवडते. माझं तुझ्यावर प्रेम खूप जडले आहे. तू आल्यापासून माझी आई खूप आनंदी आहे. तिला आता कामात खूप मदत मिळते आणि तिचं मनही हलकं झालं आहे. बाबा गेल्यानंतर ती खूप एकटी होती, दिवसेंदिवस आपल्या विचारात हरवलेली होती आणि आता ती तुझ्या उपस्थितीत आनंदी आहे. मी तुझ्या हसण्याला, तुझ्या गप्पांना कायम पाहतो आणि मला वाटतं आयुष्यभर असंच हसत खेळत राहावं. आणि माझं तुझ्यावर प्रेम इतकं खोल आहे की मला हवंय तू माझ्या आयुष्यात माझी पत्नी बनून येशील. माझं हे प्रेमळ भाष्य ऐकून आराध्याच्या डोळ्यात अश्रू चमकले. ती रडू लागली आणि माझ्या मिठीत विसावली. त्या क्षणी अचानक आमच्या दरवाजाकडे लक्ष गेलं आणि आई हे सर्व दृश्य पाहत होती. तिच्या डोळ्यातूनही अश्रू ओघळत होते. ती आमच्याकडे आली आणि आम्ही दोघेही उभे राहिलो. आईने आम्हाला मिठीत घेऊन आशीर्वाद दिला. त्यानंतर आम्ही आईचा आशीर्वाद घेऊन पुढे गेलो. आईने ही आनंदाची बातमी आपल्या भावाला म्हणजेच माझ्या मामांना सांगितली. मामांनी आमच्या लग्नास होकार दिला आणि काही दिवसातच माझं आणि आराध्याचं लग्न संपन्न झालं. आता मी आणि आराध्या आनंदाने संसार करत आहोत. एकमेकांच्या प्रेमात बुडालेले, एकमेकांचे जीवन सुखद बनवत आहोत. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? मी आणि आराध्याने हे लग्न केले
ते बरोबर केले की चूक कमेंटमध्ये नक्की सांगा. जीवनात दुःख, आघात आणि अवघड प्रसंग येतात, पण मनातील प्रेम, सहानुभूती आणि आधार आपल्याला त्या काळातून बाहेर येण्यास मदत करतात. आपण दुसऱ्याच्या दुःखात साथ देतो, त्याचे आयुष्य हलकं करतो, तर आपलं नातं अधिक दृढ होतं. प्रेम फक्त आकर्षण नाही, तर विश्वास, काळजी, समजूतदारपणा आणि वेळोवेळी आधार देण्याची क्षमता असते. आयुष्यात परिस्थिती कितीही कठीण असली तरी प्रेम आणि समर्थनाच्या जोरावर आपण आनंदी, सुखी आणि सकारात्मक जीवन निर्माण करू शकतो. माझी आणि आराध्याची ही प्रेमकथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.